5 जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 14 गुणातीत योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 271 पासून पुढे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्य गुणवृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसा. तैसे सत्वाचे नटनाचे असणे जाणे जयांचे ते तनुत्यागी स्वर्गीचे राय होती. याची परिरजे जिही का जीजे मरिजे तीही मनुष्य होय जे मृत्युलोकी. तेत सुख दुःखाचे खिचटे जे विजे एकेची ताटे जेत इये मरण वाटे पडिले नूठी. आणि तयाची स्थिती तमी चे वाढोनी निमती भोग शमी ते घेती नकरभूमी मूळपत्र. एवं वस्तूचिया सत्ता त्रिगुणासी पंडुसूता दाविली सकारणता आघवीची. पै वस्तू वस्तुतत्वे असिके ते आपण पे गुणा सारिखे देखोनी कार्यविषयके अनुकरेगा. जैसे का स्वप्नीचे निराजे पै जय पर चक्र देखिजे ते हारी जैत होय जे आपण पाची. तैसे मधोथर्व अथ हे जे गुणवृत्ती भेद ते दृष्टी वाचून शुद्ध वस्तूचे असे. नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा दृष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावम सोदिगच्छति. परी हे वाहनी असो तरी तुझ आन न दिसो परिसे ते सांगतसो मागील गोठी. तरी ऐसे जाणीजे सामर्थ्ये तिनी सहजे होती देह व्याजे गुणची हे. इंधनाचेनी आकारे अग्नि जैसा अवतरे का अंगवे तरुवरे भूमिरसू. नाना दही याच्यानी मिसे परिणमे दूधची जैसे का मूर्त होय उसे गोडी जेवी. तैसे हे स्वांत कारण देहची होती त्रिगुण म्हणून बंदासी कारण घडे कीर. परी चोज हे धनुर्धरा जे एवढा हा गुंफिरा मोक्षाचा संसारा उन्हानो हे. त्रिगुण आपुला लेनी धर्मे देहीची माथित साऊमे चाळीताही न खोमे गुणातीतता. ऐसी मुक्ती असे सहज ते आता परिसवू तुझ जे तू ज्ञानांबुज द्विरेव फुकी. आणि गुणी गुणा जोगे चैतन्य नोहे मागे बोलिलो ते खागे तेवीची हे. तरी पार्था जे ऐसे बोध लेनी जीवे दिसे स्वप्न का जैसे चेईलेनी. ना तरी आपण जळी बिंबलो तिरोनी कळी चळन होता कल्लोळी अनेकता. का नटलेनी लाघवे नटू जैसा न जखवे तैसे गुणजात देखावे नहोनिया. पै ऋतुत्रय आकाशे धरुनिया ही जैसे नेदिजेची वोवसे वेगळेपणा. तैसे गुणी गुणा परोते जे आपण पे असे आईते तिये अहं बैसे अहंते मुळकेचिये. पै तेथुनी मग पाहता म्हणे साक्षी मी अकर्ता हे गुणची क्रिया जाता नियोजित. सत्वरजतमांचा भेद उपसरो कर्मांचा होत असे तो गुणांचा विकारुहा. या माझी मी ऐसा वनिका वसंतू जैसा वनलक्ष्मी विलासा हेतुभूत. का तारांगणी लोपावे सूर्यकांती उद्दीपावे कमळी विकासावे जावे तमे. ये कोणाची काजी कही सवितिया जैसी नाही तैसा अकर्ता मी देही सत्तारूप. मी दावुनी गुण देखे गुणता हे मिया पोखे याचे निश्चयके उरे ते मी. ऐसे नि विवेके जया उदो होय धनंजया हे गुणाती तत्वतया अर्थपंथे. श्रीकृष्ण पुढे अर्जुनास म्हणतात, त्याप्रमाणे ज्यांचे नेहमी सात्विक आचरण असते ते देहत्यागानंतर स्वर्गाचे अधिकारी होतात. तसेच जे आयुष्यभर रजोगुणी असून तशा स्थितीत त्यांना मरण येते ते मृत्यूलोकात पुन्हा मनुष्य जन्माला येतात. त्या मनुष्य देहात सुखदुःख मिश्रित भोग त्याला एकाच देहात भोगावे लागतात व त्याचप्रमाणे तेथे मरण हे अटळ असते. आणि तसेच जे तमोगुणात वाढून मरण पावतात ते नरकलोकाची सनदच घेऊन जातात. याप्रमाणे वस्तुसत्तेच्या आधारावर हे तिन्ही गुण कसे व कोणत्या कारणाने वाढतात ते तुला दाखविले.
परंतु वस्तूच्या स्वरूपात बदल न होता ती गुणांच्या उपाधीने आपल्याला गुणवती मानून त्या लक्षणासारखे कार्य करू लागते. ज्याप्रमाणे स्वप्नात राजा झालेला मनुष्य आपल्यावर परचक्र आले आहे असे पाहतो, तेव्हा जय किंवा पराजय आपल्याच ठिकाणी अनुभवतो. त्याप्रमाणे उत्तम, मध्यम व कनिष्ठ हे जे गुणवृत्तीतील भेद, ती दृष्टी सोडून दिली असता वस्तू असते तशीच अविकारी असते. परंतु आता हा विषय पुरे. पण वस्तू ब्रह्म वाचून अन्य काही सत्य वस्तू नाही हे लक्षात ठेवावे. आता तुला मागील प्रसंग सांगतो, श्रवण कर. पण ह्या तिन्ही गुणांचे सामर्थ्य लक्षात असू दे की हे तिन्ही देहाच्या आश्रयाच्या निमित्ताने स्वतः देहरूपच बनतात. लाकडाच्या उपाधीने अग्नी जसा लाकूड रूपात दिसू लागतो किंवा पृथ्वी व जल यांच्या अंगच्या अंशाने जसा वृक्ष स्थित असतो किंवा दह्याच्या आकाराने जसे दूधच परिणाम पावलेले असते किंवा उसाच्या रोपाने गोडीला जसा मूर्त आकार येतो, त्याप्रमाणे हे तीनही गुण सूक्ष्म देहाशी तादाम्य पाहून तद्रूपच होतात व म्हणूनच ते बंधाला कारण होतात. परंतु अर्जुना, आश्चर्य असे की सूक्ष्म देहाचे व गुणांचे इतके तादाम्य अगर गुंतागुंत झाली असताही ते मोक्षाच्या व्यवहाराच्या आड येऊ शकत नाही. हे तिन्ही गुण आपापल्या धर्माप्रमाणे देहाकडून आपली पुढली सर्व कर्मे करून घेत असता वस्तूच्या गुणातीतपणाला यत्किंचितही धक्का नसतो. मुक्तीची सहज सिद्धता ती असते, ती तुला आता ऐकवितो. कारण ज्ञानरूपी कमळावरील तू जणू भ्रमरच आहेस आणि गुणांच्या योगे चैतन्याला त्याचा मुळीच संग घडत नाही असे जे तुला मागे सांगितले होते त्याचे रहस्य हेच होय. जसा जागा झालेला मनुष्य स्वप्नातील व्यवहाराचा व आपला काही संबंध नाही हे जसे निसंदेह जाणतो, तसा गुणांचा व आपला काही संबंध नाही हे ज्ञानी जीवांना समजते. किंवा नदीच्या काठावर उभा असलेला आपले प्रतिबिंब पाण्यात पाहतो व लाटांनी पाणी हल्ले की ते जसे अनेक ठिकाणी दिसावे किंवा नटवेशधारी हा आपल्या लीलांनी जसा स्वतःच फसवू शकत नाही, त्याप्रमाणे वस्तुतः त्यांचा व आपला काही संबंध नाही हे ओळखूनच त्यांचा दृष्टा व्हावे. किंवा आकाशात तिन्ही ऋतूंची एरजार झाली तरी त्यांच्या अलिप्ततेला जसा बाध येत नाही, त्याप्रमाणे गुणव्यवहार सुरू असताही त्यातून अतीत असे जे आपले सहज स्वरूप व जे अहम या प्रथम स्फुरणाचेही मूलस्थान आहे, तेथे आत्मस्वरूपी ज्याची बुद्धी स्थित होते, मग त्या ठिकाणाहून पाहू जाता आपण केवळ साक्षी व अकर्ते आहोत व या सर्व क्रियाकर्माला हे गुणच कारणीभूत आहे असे म्हणतो. सत्व, रज, तम या गुणभेदाप्रमाणे कर्मात भेद नसतो, पण तो सर्व विकार या गुणांचा होय. वनाच्या ऐश्वर्याला कारणीभूत असणारा वसंत ऋतू जसा त्या ऐश्वर्यापासून अलिप्त असतो, तसाच मी या गुणविकारांना आधार असून त्यापासून अलिप्त असतो. तारका लोपाव्यात, सूर्यकांत मण्यापासून अग्नी उत्पन्न व्हावा किंवा कमळांनी फुलावे किंवा अंधकार नाहीसा व्हावा, या कोणत्याही क्रियांची सूर्याला जशी दादही नसते, त्याप्रमाणे केवळ सत्तारूप असणारा मी नित्य अकर्तृत्वाने आहे. गुण माझ्या प्रकाशामुळे दिसतात, माझ्या सत्तेवर ते जगतात. हे निश्चेष नाहीसे झाल्यावर जे काही उरते ते माझे रूप होय. अर्जुना, ज्याच्या अंतःकरणात अशा प्रकारचा विवेक उद्भित झाला आहे त्याला श्रेष्ठ प्रकारचे गुणातीत्व येते असे श्रीकृष्ण सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.